एकदा एक श्रीमंत व्यापारी नदी काठावरच्या मारुती मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला आणि दर्शन घेण्याच्या अगोदर त्याच्या अचानक मनात आलं की आपण हातपाय धुवावेत आणि मग मारुतीचं दर्शन घ्यावं। हातपाय धुण्यासाठी तो नदीच्या काठावर गेला। हातपाय धुत असतानाच त्याचा तोल नदीमध्ये गेला। तो नदीत पडला, परंतु त्याला पोहता येत नव्हतं। मग वाचण्यासाठी तो आरडाओरडा करू लागला। नदी काठावरचं कुणीही त्याला वाचवण्यासाठी जात नव्हतं। तेवढ्यात एक साधू त्या ठिकाणी गेले आणि त्या व्यापाऱ्याला त्यांनी नदीतून बाहेर काढलं। थोड्या वेळानंतर तो व्यापारी भानावर आला आणि मग भानावर आल्यानंतर त्यानं आपल्या खिशात हात घातला। खिशातून नोटा बाहेर काढल्या आणि त्यातली 1 रुपयाची नोट त्या व्यापाऱ्यानं त्या साधूच्या हातावर ठेवली। हे पाहून आजूबाजूच्या लोकांना खूप संताप आला। संताप अनावर होऊन लोक त्याला नदीमध्ये उचलून पुन्हा फेकणार, तेवढ्या साधूंनी त्या सगळ्यांना रोखलं आणि साधू म्हणाले, तुम्ही त्याला नदीत फेकू नका। त्या व्यापाऱ्यानं स्वतःची किंमत जेवढी आहे तेवढीच किंमत त्यानं मला बक्षिशी स्वरूपात देऊ केलेली आहे। तात्पर्य असं की माणसं प्रसंगानुरूप आपली किंमत करून घेत असतात। उपकाराची परतफेड कधीही कोणत्याही किमतीच्या स्वरूपामध्ये होत नसते।